नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक 5वा समास पहिला, गुरुनिश्चय। श्री समर्थ म्हणतात, हे सद्गुरु राया, तुमचा जय जयकार असो। तुम्ही पूर्णकाम आहात, तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात। तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही। जे वेदांना कळण्यासही कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे, अशा आत्मतत्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देता। जे योग्यांचे परम रहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असे जे अगाध परम गुह्य असे ब्रह्म, ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही। वक्ताचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढीवाळपणाने गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुधूंना तत्काळ सद्गुरू शरण जाता यावे। तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे, म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे। अहो, या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला। प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणाचे चरणचिन्ह श्री वत्स आपल्या वक्षस्थळावर धारण करतात, तेथे इतरांची काय कथा। ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते, त्याच्या वचनाच्या योगे शूद्रही ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात। ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते। जो ब्राह्मण मौजीबंधना विरहित असतो तो निसंशय शूद्र समजावा। मौजीबंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात। सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञ असून ती प्रमाण मानावी। जे वेदविरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते। ब्राह्मणामुळेच योग, याग, व्रते, दाने, सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते। ब्राह्मणांशिवाय कर्ममार्ग टिकूच शकत नाही। ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी। त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात। ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी जडते। ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते। लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो।
परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात. त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते. असो, श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात. तेथे बिचाऱ्या मानवांची काय कथा. ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंद्य आहे. एखादा अंत्यज उत्तम शब्दज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेद मान्य करीत नाहीत, म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते. असो, जे हरीचे व हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत. जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणाची सेवा केल्याने देवादिदेवाची प्राप्ती होते, तर सद्गुरू कशासाठी करावा? तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वरूप साक्षात्कार त्याची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. स्वधर्मकर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्ममरण परंपरेतून सुटका होत नाही. सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्ममृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात. मोक्षासाठी ज्ञानविरहित जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ धरावीत. ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा. सत्संगाशिवाय देवादिदेवाची प्राप्ती होतच नाही. अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधने करतात, पण सद्गुरू कृपा न लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी कष्टी होतात. कुणी कार्तिकखाने मागस्त्राने करतात अथवा नाना व्रते उद्यापने दाने करतात. कुणी स्वतःच जाळून घेतात, तर कुणी झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात, तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटवून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात. कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात, तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात, तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा करीत हिंडत राहतात. कुणी जळफळीत देवतार्चने, खान संध्या, दर्भासने, टिळे, माळा, गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे म्हणजे वैष्णवी मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. काही लोक प्रयत्नपूर्वक अर्ध्यपात्रे, संपुष्ट, गोकर्णे, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणी वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. काही लोक देवळातील गणगण वाजवतात. स्तोत्रे, स्तवने, स्तुती, गडगडा म्हणतात. निरनिराळी योगासने, मुद्रा, ध्यानधारणा, प्रदक्षिणा, नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात. कुणी पंचायतन पूजा करतात. कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल, नारळ, फळे, फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात. काही लोक उपवास करतात, तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात. या प्रकारे या कर्मासाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिळते. पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणत नाहीत. तेथे त्यांची फार मोठी चूक होते. यज्ञाधिक कर्मे केली आणि अंतःकरणात जर फळाची आशा धरली तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विचार घेतला असे घडते. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो. समजा खूप कष्ट करून 14 विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रिद्धिसिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी सद्गुरू कृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या योगे चुकत नाही. जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. ध्यानधारणा, मुद्रा, आसने एवढेच नव्हे तर भक्ती, भाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यर्थच समजावे. सद्गुरू कृपा जर झाली नाही तर साधक भलतीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खाचखळग्यात पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते. जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सद्गुरू वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. सद्गुरूशिवाय जन्म निर्फळ होतो.
सद्गुरूशिवाय सगळे दुःखच वाट्याला येते. सद्गुरूशिवाय तळमळ जात नाही. अभय देणारा सद्गुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो. अपार संसार दुःखे नाहीशी होतात. पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत महंत मुनीश्वर वगैरे होऊन गेले त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. श्रीराम कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते. तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली. सर्व सृष्टीचे चालक जे हरिहर ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव तेही सद्गुरूचरणी अत्यंत लीन होतात. त्यामुळेच त्यांचे महत्त्व वाढते. असो, ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरू करावा. सद्गुरूशिवाय कल्पांतीही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. आता सद्गुरू कसे असतात ते सांगतो. ते इतर गुरूंच्या सारखे नसतात. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरू म्हणावे. त्या सद्गुरूची ओळख पुढील समासात करून दिली जाईल. तरी यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.